मांड ठेंगणे हात पसरीची धिक्क त्याचे. कधीच देवाला मागायची गरज नाहीच काय. मग देवाला मागितलंय की आता आज तर मागणीवर पकडणं चलाय. पण काही मागणे आम्हा अनुचित. आपण मागतो ते काय मागतो? प्रपंचातलं मागतो. बरोबर आहे. आपण मागतो ते काय मागतो? प्रपंचातलं. संत महात्मे प्रपंचातलं काहीच मागत नाहीत. मागणी मागतात. संत संगती देई चरण सेवा. संत संगती देई चरण सेवा. किंवा मागणे ते तुझं मागो. देवाला सांगतात दुसरं कुणाला मागणारच नाही. पण मागताना काय मागतात? आणि काही न मागणे सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेने तुझे भक्ती विन माय बापा. काय चुकीचं आहे काय? आणि काही नाही मागणे. मला दुसरं काहीच नको देवा. सुख अजिबात नको. संपत्ती अजिबात नको. राज्य कसलंच नको. चाड धने देवाला तुला साकड पडेल असं मला काय देऊच नको. फक्त दे एक संत संगती दे चरण सेवा. संताची संगतच दे. संताची संगत का मागायची? महाराज मी सांगून जाईल. देव असा आहे, दुर्जन आला ना त्याला संपूर्ण टाकणार देव. पण संत तसं नाहीत. संताला तुम्ही किती त्रास द्या, संताला कधीच राग येत नाही. महाराज नाही राग येत. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. क्रोध राग अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्यांना राग येत नाही. तुम्ही काही करा. आला का राग? किती त्रास दिला संत महात्म्यांना. तुकोबरायला गावात माने महाराज बाहेर काढलं का नाही? काढलं का नाही? काय म्हणलं तुकोबराय? कोपला पाटील गावीचे लोक. गोपाल पाटील गावीचे लोक. आता कोण मला बी घालेल? सोडून द्या. तुकोबाराला एवढा त्रास दिला. मंबाजी बुवानी काय केलं? कशाने मारलं? काठीने मारलं. काठीने. तरी तुकोबाई संध्याकाळी वाटी घेऊन त्यांच्या घरी गेले का नाही? आणि आपल्याला आता आर म्हणू दे. आर तू दिसच एकटा आता. काय चोपदार? चोपदाराला माहिती आहे आपल्याला. लय अवघड आहे महाराज. आरला लगेच कार. थोडं माऊलींच्या आयुष्यामध्ये जा. माऊलींच्या आयुष्यामध्ये काय अवस्था केली माऊलीची आपल्यासारख्यांनी सगळ्यांनी. आपणच केली सगळ्यांनी. तुम्ही माणसाला आपण होतो आपण त्यावेळेस सुद्धा. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. आपण होतो त्या टायमाला. अहो काय त्रास दिला आमच्या माऊलींना. कोण होतं त्रास देणार? कोण होतं? नामदेवरायांचे गुरु कोण? विसोबा खेचर. हे नंतर झाले खेचर. अगोदर काय नाव होतं त्यांचं? वा हामा मस्त. वा चांगलं वाटलं. विसोबा साठी त्यांचं नाव होतं अगोदर. उपदेश घेतल्यानंतर विसोबा खेचर झाले. मग नामदेवरायांचे गुरु झाले. झोळीमध्ये शेण टाकावं. झोळीमध्ये अन्न मागून आणलेली भिक्षा.
आणि आणलेल्या भिक्षेमध्ये सुद्धा शेण टाकावं. ज्ञानोबराय कोणासाठी काय बोलले का? अहो एवढंच नाही, देहांत प्रायचिताची शिक्षा घेतली विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने, घेतली का नाही? सकाळी उठल्यानंतर निवृत्तीनाथ उठले, पाहिलं काय पाहिलं? एक कागद आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? सगळ्याचा सांभाळ कर, आम्ही चाललो. तुम्हाला सगळी लोक त्रास देतात. का देतात? संन्यासाची मुलं, संन्यासाची मुलं ना, म्हणून त्रास देतात. गेलो, शुद्धीपत्र आणलं आणि सांगितलं देहांत प्रायचित्त घ्या. आणि त्याच्यासाठी आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय. निवृत्तीनाथ उठले, वाचलं, धाय मोकलून ओरडले. बाहेर येऊन पाहतात रुक्मिणी माता, विठ्ठलपंत कुठेच दिसेनात, कुठेच दिसेनात. चाहू लागले आमच्या माऊलींना. माऊली म्हणले दादा काय झालं? चिठ्ठी वाच. वाईट वाटलं त्यांना सुद्धा. सोपानदेव उठले, त्यांनी पाहिलं, खूप वाईट वाटलं. 5 वर्षाची मुक्ता, तिला समजल्यावर काय होईल? डोळ्यातून अश्रू येत आहेत तिघांच्या, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, सगळ्यांच्या. मुक्ताबाई सकाळी उठल्या, आई आई बाबा, आई बाबा. दोघही दिसेनात, दोघही दिसेनात. दादा, अरे आई कुठे गेली? आई बाहेर गेली असेल, आई बाहेर गेली असेल, येईल थोड्या वेळात, येईल थोड्या वेळात. काय उत्तर द्यावं आता? आई अशा गावाला गेली की ती परत येणारच नाही. आईचं प्रेम काय असतं, बापाचं प्रेम काय असतं, हे मुलांना नाही कळत. आईचं आणि वडिलाचं प्रेम कळण्यासाठी त्याला आई वडीलच व्हावं लागतं. मगच आई वडील मुलांसाठी काय करतात हे समजेल. आयुष्यभर बाप आपल्यासाठी कष्ट करतो. पायाला चप्पल नसते हो बाळा, बाबाच्या पायाला चप्पल नसते. अंगावरती फटकं बनेल, डोक्याला फटकी टोपी. आयुष्यभर फक्त एकच काय वाटतं, माझ्या मुलाबाळांचं कल्याण हो, एवढीच इच्छा असते. दुसरी काही आई वडिलांची इच्छा नसते महाराज. खूप आई वडील कष्ट करतात. फक्त आई वडील झाल्यानंतरच आपण आई वडिलाचं प्रेम समजू शकतो. जावे ज्याचे वंशी तेव्हा कळे. आजकालच्या मुलांना गरिबी ही माहीतच नाही हो, गरिबी काहीच माहित नाही. आई वडिलांनी काय काय सोसलंय हे मुलांना काय समजणार आहे? परंतु मी तुम्हाला सांगून जाईल बाबांनो, लहानपणी कोणाची आई जाऊ नये कधीच. लहानपणी, तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ नये. याच्यासारखं दुःख नाही महाराज. एखाद्या बाळाची आई गेलेली, फक्त जा आणि त्या बाळाला फक्त विचारा आईची काय किंमत असते, त्या बाळालाच समजेल. तरुण मुलगा एखाद्याच्या आयुष्यामधून जाऊ द्या, त्या बापाला जाऊन विचारा काय दुःख आहे. मरेपर्यंत तो कधीच दुःख विसरणार नाही बाप तो. आणि वय झाल्यानंतर आता सांगितलं जातं मरण यावं तर सौभाग्यवती यावं, पण वास्तविक पाहायचंच म्हटलं ना तर एखाद्या वृद्ध माणसाची पत्नी जाऊ द्या, त्या आजोबाची अवस्था काय होते पहा. म्हणून मी एकच सांगेल की आई वडिलांना कधी विसरू नका. विसरू नको रे आई बापाला. वाह क्या बात. विसरू नको रे आई बापाला. झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई वडिलांना असं वाटू नये काय केले आम्ही पाप, झालो पोरांचे माय बाप. त्या आई वडिलांना असं वाटू नये की काय मुलांना जन्म दिला. आयुष्यभर कष्ट करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं.
इकडं आई उपाशी राहते, वडील उपाशी राहतात, पण तुम्हाला मनी ऑर्डर करायला कधीच थकत नाहीत. आज आपली मुलं बाहेर शिकायला आहेत. पप्पा काय, मी खरेदीला आलोय, 5,000 पाठवा. होतं का तात्या आपल्या काळात असं? होतं का? नव्हतं. आजच्या मुलांना गरिबी कळत नाही. डायरेक्ट सल्ला, डायरेक्ट सांगतात, बाबा 5,000 रुपये मला पाठवा, मी एवढं खरेदी केले. माहिती त्या पोराला बापाच्या खात्यात आज रुपया नाही, डोक्याला तेल लावाय त्याच्याकडे पैसे नाहीत, आणि मुलगा सांगतोय 5,000 रुपये. बरं ठीक आहे, तुला वाढवलं, तुला मोठं केलं, लहानाचं मोठं करून तुला सर्व्हिसला लावलं, 1,00,000 रुपये तू महिन्याला पगार घेतोयस, का त्या बापाकडे लक्ष देत नाही? थपटाका थपटाका. कोणी साहेब झाला मोठा, कमवितो भलत्या नोटा. कोणी साहेब झाला मोठा, कमवितो भलत्या नोटा. वेळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा. भीक मागया आई बापान, भीक मागया आई बापान, जोळी पसरली. बाळांनो तुम्ही टाळ वाजवू नका. आणि पहा, तेच आई वडील त्या मुलीवर सुद्धा किती जीवापाड प्रेम करत असतात. त्या मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये म्हणून बाप चप्पल झिजवतो लोकांकडे जाऊन आणि लग्न लावून देतो. आणि परत लग्न झाल्यानंतर कदाचित जर ती मुलगी विसरली तर त्या आईवडिलाची अवस्था काय होते महाराज? काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या चिमण्या. काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या चिमण्या. उठवे ना जागेवरती लेकीच्या गावा जाण्या. जागेवरती मरून पडावे, जागेवरती मरून पडावे, एकच इच्छा उरली. म्हणून सासू सासऱ्याला सुद्धा सुनेंनी चांगलं सांभाळावं. त्या सासूला कधीच वाटू नये की काय करू आता, मला काहीच मिळाना. अवघडे म्हणून एवढंच नाही, बापाची अवस्था सांगतो महाराज. जो बाप आयुष्यभर कमावतो 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 आणि तुम्हाला सांभाळतो, त्या बापाला तुम्ही लगेच विसरून जाता. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येतोय भरपूर ना, त्या बापाला विसरून जाता. आपल्या ध्यानामध्ये तो बाप राहत नाही महाराज, नाही राहत ध्यानामध्ये. का? आता आपलं चांगलं चाललंय. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. कुणाच्या ध्यानामनात नसतो तो, वेदनाचा फक्त धनी. त्यांनी फक्त काय सहन करायचं? कष्ट सहन करायचं. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बाबाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. महाराज खूप अवघड आहे हो बापाच्या बाबतीत. पतीची किंमत कळेल आयुष्यातून ज्या स्त्रीचं कुंकू कपाळाचं पुसलंय ना महाराज, त्यावेळेस त्या स्त्रीला खरंच पतीची किंमत कळते. आणि बाप गेल्यानंतरच बापाचीही किंमत कळते मुलांना. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप आयुष्यातनं गेला ना, मग खरंच तुम्हाला आठवण घडी घडीला बापाची येईल. म्हणून बाबांनो एकच विनंती, कुठल्या देवाला जाण्याची मला गरज नाही, कुठंच जाऊ नका कुठल्याच देवाला. फक्त उठल्या उठल्या आई वडिलांचे दर्शन घ्या,
बस सगळे देव आले तिथंच, सगळे देव एका जागेवरती. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. म्हणून आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने काय केलं होतं महाराज? अहो भगवान परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असं म्हणत असे. खरं सांगू, तो पुंडलिक फार पापी होता. पापी. कधी पापी होता? बायको खांद्यावरी होती का नाही, खांद्यावर बायको, आणि आई वडिलाला गळ्याला दोरी होती. ज्या वेळेस कुकुट मुनींची भेट झाली आणि तिथून पुढे आमच्या पुंडलिकाला आई वडिलाची किंमत कळली. थाप टाका. तो भक्त पुंडलिक हो पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. कधी? आई वडिलाची सेवा केल्यानंतर सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला. फक्त आई वडिलाची सेवा करा. आणि खरंच सांगतो, जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत तुम्हाला कळणार नाही. आणि आयुष्यातून निघून गेले ना, मग प्रत्येक क्षणाला तुम्हाला त्यांची आठवण येईल. पण मी सांगून जाईल, मावळेला सूर्य दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल. मावळेला सूर्य तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसेल, पण मातीच्या आत गेलेली व्यक्ती तुम्हाला आयुष्यात मरेपर्यंत कधी दिसणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि आई वडिलांची किंमत कळते ज्याला आई वडील नाहीत त्याला. आहेत त्याला किंमत कळत असेल. सगळ्यांनाच मी म्हणणार नाही, सगळेच वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही. म्हणून बाबांनो, आयुष्यभर फक्त आई वडिलाची सेवा करा. म्हणून आपण कुठं होतो मगाशी? बापाकडे आपण गेलो. कधी गेलो? कुठून गेलो? चला मीच सांगतो तुम्हाला. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माता. आणि त्यांच्या आयुष्यामधून गेल्यानंतर आमची मुक्ताई ओरडू लागली. आणि ओरडत बाहेर आल्यानंतर, अगं चल म्हणले, आपली आई गावात गेली असेल, बाबा गावात गेले असतील. निघाले सगळेजण. आणि त्यावेळेस घोड्यावरती बसून येऊन आमचे विसोबासाठी निघाले. आणि विसोबासाठी जवळ भेट झाल्यानंतर आमचे निवृत्ती दादा सोपान काका आणि माऊली सांगतायत विसोबासाठींना, अहो हे पत्र आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतले. आता तरी आम्हाला तुमच्यामध्ये घ्या ना. आता तरी आम्हाला तुमच्यामध्ये घ्या. महाराज, वाईट वाटतं सांगताना या गोष्टी. घोड्यावरून आमच्या विसोबासाठीने पाय उगारला आणि माऊलीला अंगावरती काटा येतोय महाराज. धपकन आमचे माऊली खाली पडले. पण कधी तोंडातून वाईट शब्द आमच्या संतांनी काढला नाही बाबांनो, कधीच नाही. आणि त्याच माऊलीने आपल्या सर्वांसाठी मागून घेतलं. काय मागितलं? आता विश्वात्मके देवे एने वागेत न तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानही. कुणासाठी मागितलं? आपल्यासाठी मागितले. आपल्यासाठी. म्हणून खूप 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 त्रास घेतला महाराज संत महात्म्यांनी. खूप त्रास घेतला. आणि आयुष्यभर फक्त एकच केलं, फक्त भगवंताची भक्ती केली. आणि भक्ती तुम्ही सोपी समजू नका. खूप जरी त्रास दिला, किती जरी त्रास दिला, तर आमच्या कुंती मातेने देवाकडे मागणी केली. कशाची मागणी केली? काय मागितलं कुंती मातेने? देवाने सांगितलं कुंती मातेला, आत्या माग तुला काय पाहिजे ते. काय मागितलं? बरोबर सांगितलं आमच्या महाराजांनी. व्यासपीठ चालवताना तुम्ही महाराज बरोबर त्यांनी सांगितलं ना, राईट. दुःख मागितलं आमच्या कुंती मातेने. का दुःख मागावं? देवा, सुखात मला तुझी कधीच आठवण येणार नाही. मला जर तू सुखी ठेवलं ना, तर मला तुझी आठवण येणार नाही. म्हणून मला दुःख दे. दुःखामध्ये तुझी आठवण येईल. भरपूर गडगंज संपत्ती मिळाली तुम्हाला, तुम्ही काय म्हणता खरं सांगा? पट्ट्याने कमावलं. आपल्या नशिबात होतं. आणि फक्त थोडस काहीतरी वाटलं हो द्या, देवाने वाटलं केलं. कधी वाईट झालं की देवाच्या नावाने बोंब मारायची
आणि चांगली झालं तर फट्ट्याने कमावलं म्हणायचं, असं कधीच करू नका. कारण देणाराही तोच आहे आणि घेऊन जाणाराही तोच आहे. देता देव विता, नेता देव विता, देता देव विता, नेता देव विता, हो देता देव विता, नेता देव विता, देता देव विता, नेता देव विता. येते याची सत्ता काय आहे, येते याची सत्ता काय आहे, येते याची सत्ता काय आहे, येथे याची सत्ता काय आहे. देवळाचे धन कुबेराचे, देवळाचे धन कुबेराचे, देवळाचे धन कुबेराचे, देवळाचे धन कुबेराचे. माझ्या पदरचं आहे का काही? देणारा तोच आहे. देता देवविता आणि नेता नेवविता. येथे याची म्हणजे देहाची सत्ता काय आहे, म्हणून देहाचा विसर पाडी मज. देवा तायसा करी उपकार. आता अभंगाच्या प्रथम चरणात दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणायला लागलं ना तरच प्रसाद महाराज वेळ पुरणार नाही. मला कीर्तनाला कमीत कमी 7-8 तास द्या, मग अगदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या काय महाराज बरोबर आहे का नाही असं म्हणू. पण मला माहिती 2 तासाच्या पुढं कीर्तन गेलं तात्याला बोलवा, त्यांनीच तारीख दिली ती वाटतं, कळतं का नाही काय महाराजाला. 2 तासाच्या पुढं 10 मिनिट, अरे बापरे 5 मिनिटं जर का 9च्या पुढं गेली का नाही, अगाय मला कधी कधी महाराज प्रश्न पडतो, प्रवचन म्हणलं की 1 तास, हा कीर्तन म्हणलं की 2 तास, 3 तास काय असतं, काय असतं. 1 मिनिट जर त्यातला गेला ना तर थिएटरवाल्याला पेटवलंच म्हणून समजायचं. लका 3 तासाचा पिक्चर तू 5 मिनिटं कमी का चालणार ना. रातभर काय असतं, उद्धारच होतो आहे का नाही. हा नाही मला गेलंच पाहिजे का, त्याला राग येईल. एखाद्याच्या घरी तमाशा असू द्या, नाही बायको म्हणते अहो कशाला जाता, नाही नाही त्याला राग येईल, त्याच्या घरी तमाशा गेलंच पाहिजे. आणि कीर्तन काय करायचंय त्या कीर्तनाला, रोजच आहे. अरे बाबांनो, आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असलं तर कीर्तन आहे. हे सगळ्यात कलियुगातलं एकच साधन. सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. दुसरा तुमचा उद्धार कशानेच होणार नाही. अजिबात माझा देह असं म्हणत बसू नका. देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव. ह्या देहाचा विचार करू नका. एक दिवस हा देह जाणारच आहे 100%. कितीतरी लोक आले आणि कितीतरी लोक सांगून गेले बाबा ही जाणार आहे. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत सेवटिया काळ बांधून नेईल. सरत सेवटिया, सरच शेवटिया काळ बांधून नेईल. सरत शेवटिया, सरत सेवटिया काळ बांधून नेईल. सरत सेवटिया, सरत शेवटिया काळ बांधून नेईल. सरत शेवटिया, एका जनार्दनी आमचे कर्म जाईल.
बोली बोलतो दे का पिंगळ महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी ओहम वागा सोहम वागा जय हो ओहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी ओहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या सगळ्यांनी म्हणा माझ्या आम्ही काय उक्त घेतलं नाही माझ्या तुम्ही म्हणा आधी नंतर ह्यांना किती टक्के आरक्षण द्यायचं आपण ठरवूच माझ्या अरे 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 तुमचं उद्या एकदा माझ्या वा 20% सुद्धा चालणार ना हा माझ्या माझ्या संपलं तुमचं आता तुमचं संपलं एकदा अजून एकदा माझ्या हा माझ्या वा मल्हारीची वारी 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 तात्या पहाटे 4 पर्यंत कीर्तन करू द्या तरी सुद्धा उठणार नाही ती पण असलं पाहिजे काय माने महाराज मला असलं लय येतं बरं का मग तुम्ही मला फक्त सांगा रूपाच्या चालीपासून जय विठ्ठल सुद्धा गायनातच म्हणायचं मी गायनातच म्हणणार सगळं गायनात म्हणणार आणि अहो महाराज ह्याच्यामध्ये गाये नाचे उडे आपोलिया छंदे हा मनाचे आनंदी आवडे हे माझ्या पदरचं बाबांनो सांगत नाही हा देह जाणार आहे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरद सेवटी या म्हणजे या देहाला काळ बांधून नेईल सरद सेवटी बा आणि एका जनार्दनी आपण म्हणतो काय बा जाईल नाही हो महाराज एक दिवस जाणार आहे हा म्हणून या देहाच्या आसक्तीमध्ये राहू नका देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल त्यासी काळ बा खाईल त्यासी काळ बा खाईल करे नुमजासी दगडा करे नुमजासी दगडा आपल्याला दगड म्हटलं गेलं काय व्यासपीठ चालक बरोबर आहे का नाही का दगड म्हटलं गेलं कडला आलं तरी कळाना म्हणून दगड म्हटलं गेलं बाबानो तुमच्या आयुष्यामध्ये खरं सांगू का आपण असं म्हणतो का आता खरं जाऊ द्या बोलूनच जातो बरेच लोक म्हणतात काय सांगताय महाराज त्या देवाच्या नादी लागून काय उपयोग आहे अरे काय झालं तुझं किलोचा टाळ पावसाळा आणला वाजवून तरी कडीला कडी बसाना लका समज की तुझ्यापाशी देव आलाय म्हणून का लय पैसा आला धन आलं सगळं आलं म्हणजे तुमच्यापाशी देव आला का नाही देव आला ही काय देवाची ते खून काय खून आहे देव आला घरा त्याच्या संसारा पडे चिरा माझ्या पदरचं का तात्याही तुमचं जर चांगलं एखादा म्हणला का नाही काय महाराज लय माझं चांगलं चाललंय काय 125 टन एकरी ऊस लक्का 20 लिटरची गाय आणली बाजारात काय बोलता महाराज 25 लिटर गाय दूध देते देवाने लय चांगले लय लगा तुझ्यापासून लय लांब आहे देव तुझ्यापाशी देव नाही एखादा म्हणला का नाही किलोचा टाळ पावशेरा आणला महाराज कडीलाच कडी बसाना समजायचं तुझ्यापाशी देव आला हा देव मग तुमच्यापाशी आला म्हणायचं कारण देवाचं एक ब्रीद आहे देव कधीच संसार करून देत नाही भक्ताला
भक्ता लागी करून दी संसार देव भक्ता लागी करून दी संसार अंगे वारावार करोनी ठेवी अंगे वारावार करोनी ठेवी. बघा देव भक्ता लागी करून दी संसार. देव संसार नाही करून देत भक्ताला. अंगे वारावार करून ठेवी. हाय हाय नाही नाही हाय हाय नाही नाही असं भक्ताच्या घरी असतं. का ह्याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा मनोनी करंटा करोनी ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा. तुम्हाला जर लय दिलं ना तर बाबानो तुमच्या अंगामध्ये अभिमान येईल. अभिमान. भरपूर पैसा दिला भरपूर धन दिलं सगळं दिलं ना मग तुम्हाला अभिमान येईल. देवाला ते चालत नाही. अभिमानी नाडिले तुका म्हणे वाया गेली. थोडा जर तुम्हाला तिळ मात्र जरी अभिमान होय मेरू तो समान भार देवा. तो भगवंत त्याच्यासाठी तुम्हाला हाय हाय नाही नाही करून ठेवतो. समजायचं आपलं जर वाटोळ होत चाललं असलं ना त्याचं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. कुठल्या संताचं चांगलं होतं बाबा? होतं का संताचं कुठल्या चांगलं? नातराय जर सोडलं तर नातरायसारखी परिस्थिती मोठी सगळ्यात परिस्थिती आमच्या नातरायची होती. पण बाकीच्या संतांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं ना तर सगळ्या संतांनाच हाय हाय नाही नाहीच होतं का नाही महाराज? कारण अंगामध्ये शक्ती होती. काही निर्माण करण्याची शक्ती होती पण त्यांनी ती वापर केला नाही. आता लय अवघड आहे सांगायचं महाराज. फक्त मला माफ करा कोणाच्या मनाला लावून घेऊ नका. भूत भविष्य कळो येईल वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची दशा. आम्ही विष्णुदासी देव द्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्ध देसी. जगरुडीसाठी घातले दुकान जातो नारायण अंतरोनी. तुका म्हणे आहो प्रपंच गाडा थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. अभंगाचा अर्थ समजून घ्या. संत महात्म्यांना हे सगळं कळत होतं. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. अशक्य काय होतं संतांना? संपत्ती कितीही कमावली असती कितीही कमावली असती. पहिली कर्जमाफी आमच्या तुकोबरायने केली का नाही? आताची कुठं कर्जमाफी सांगता? त्यावेळेची कर्जमाफी बघा. वह्या बुडवून टाकल्या. दुकान घातलं होतं. दुकान त्यांनी संत महात्म्यांनी दुकान घातलं होतं. घातला दुकान देती आली अशी दान. काय देत होते संत? उदार उदार भरले अनंत भांडार. माग त्यासी पुरे धनी अनिकाशी उरे. तुका म्हणे पोते देवानी भरलेलं पोतं होतं. त्यांच्यापाशी काहीच कमी नव्हतं पण ते शक्ती लोकांना दाखवत नव्हते. आता सांगू का मग? भूत आता सांगायचं म्हटलं ना महाराज थोडं अवघड पडतं. कारण प्रत्येक गावात लोक आहेत. हात दाखव पाय दाखव कान दाखव नाक दाखव इकडं उतारा टाक तिकडं उतारा टाक असलं करू नका. देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही चांगलं बी करत नाही. देव तुमचं चांगलं बी करत नाही वाईट बी करत नाही. मग कोण करतं आमचं चांगलं आणि वाईट? थप टाका मध्ये आधी थप स्वर द्या. तुम्ही काय लावा स्वर? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं तुमचं कर्म आहे तसं फळ मिळणार आहे. मका पेरली त्याला ज्वार येईल का? येईल का? मग तुम्ही जर वाईट कृत्य केलं तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार आहे का? मग चांगलं केल्यानंतर चांगलं होणार आहे. मग देवाच्या नावाने का वरडता? कशाला दुपारनं अंगार करता हो? फक्त देवाचं नामस्मरण करा. आता आम्ही रात्रीचं 12 आणि 1 कुठं बी फिरतो पण कधीच भूत दिसलं नाही आम्हाला. आज तागायत आमची भूताची गाठच पडली नाही कधीच नाही. रात्री आम्ही आता कीर्तन महाराजा प्रसन्न महाराज आपण रात्री 1ला 2ला अमावस्या पौर्णिमा मसनवाटा आमचा सगळा प्रवास त्यातनंच असतो. एकदा सांगून जाईल मला वाटतं देवबाप्पाला माहित असेल. चला जाऊ द्या काय 5 मिनिट गेली म्हणून काय फरक पडतोय. बोबडे महाराज आम्ही कीर्तनाला गेलो आणि रात्री कीर्तन केलं. कीर्तन झालं तुम्हाला सांगतो 10 ते 11 कीर्तन झालं. 9 ते 11 कीर्तन झालं. तिथं परत चहा पाणी घ्यायचं आम्हाला ना. चहा पाणी घेतलं बसलो. तिथनं निघा वाजले 11:15 आणि 11:15 वाजता आम्ही निघालो. आम्ही दोघंच गाडीत. गाडी माझीच होती. हाईच गाडी होती. गाडी चालवतोय आणि बरोबर गाडीच्या बाहेर 1 किलोमीटर आम्ही आलो.
आणि योगायोग असा की तिथंच स्मशानभूमी होती. खरंच काय ह्यात लबाड नाही. तुम्ही बोबडे महाराजाला आत्ता फोन करून विचारा, म्हणा तुम्हाला अशा अशा कीर्तनाला गेल्यावर असंच झालं का शिंदे महाराजांनी सांगितलं, खरं आहे का खोटं आहे? खोटं असलं ना आजचं पाकिट तुम्हाला. लबाड नाही बोलायचं. ही नारदाची गाडी चालवतोय आम्ही, थोडस 1 किलोमीटर पुढे आलो ना आवाज आला, असाच आवाज आला. देव साक्षीला आहे, खोटं बोलणार नाही. असा जर तुम्हाला आवाज आला असता तर तुमचं काय झालं असतं बरं? खरं बरं सांगा काय झालं असतं? आता तुमच्याच गावात आता जुनी माणसं आहेत, अशी जुनी माणसं आहेत ती. ह्या जुन्या माणसाने तुम्हाला सांगितलेलं असतं. काय सांगितलेलं असतं? आपल्या गावाच्या कडला ती इडी बाबळ आहे का, ती मोठी चिंचचं झाड, आणि तिथं बघा आमोशेला कधी कधी भांगड्या वाजत्या त्या. आणि चुकून आमोशी असावी, आणि नेमकं रात्रीच्या 12 वाजलेल्या असाव्या, नेमकी गाडी तिथंच बंद पडावी, आणि नेमका पावसाळा असावा. किक मारली की पाय सटकावा, किक मारली की पाय सटकावा, आणि गाडी काय चालू होणार? तुम्ही काय म्हणता बरं? राम 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 म्हणतात का नाही? होय म्हणतात सगळे. हा तसं आम्हाला झालं. असं केलं की मी गाडी उभा केली. गाडी उभा केली की का केली उभा ही महाराजाला कळलं नव्हतं. बोबडे महाराजाला, बोबडे महाराज माझ्याकडे बघते तरी मी त्यांच्याकडे बघतो. मी गाडी उभा काय केली की मला आवाज आला, आणि मला आवाज आला म्हणून बोबडे महाराजाकडे बघितलं. तेवढं बोबडे महाराज म्हणतात, कशाचा आवाज येतो या? खरं सांगा, तुम्ही गाडीतनं उतरला असता का बरं खाली? तिकडं मातीत जाऊ, ते काय का असाला, आपली गाडी नेटाने पळावा असं म्हणलं असतं का नाही? देव साक्षीला मी गाडी उभा केली का? आम्हाला भूताचं भ्याच नसतं हो. आम्ही भूत मानतच नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. तुम्ही आम्हीच भूत आहे, दुसरी कशाची भूत दावा? भूत म्हणजे कोण भूत? काय नसतं भूतांख्यात, काय नसतं. हा राम म्हणतात तया नये जवळी भूत. आमच्यापाशी प्रमाण आहे. राम म्हणे तया नये जवळी भूत कायचा कैसा यमदूत म्हणता राम. अहो यम थरथर कापतोया. भगवंताचं नामस्मरण केलं तर तिकडे यमदूताला सांगावं लागलं. काय सांगितलं? नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, घरटी फिरे भोवती. हा नका जाऊ तया गावा. कुठं? नामधारकाच्या शिवा. ते यमदूताला सांगितलं तिथं जाऊ नको. मग भूत कशाच तुमच्यापाशी येतंय? आमचं राम राम सारखंच चालू आहे. मग गाडीतनं उतारलो. महाराज म्हणलं मांजरासारखा आवाज येतोय, बघितलंच पाहिजे. गाडी उभा केली, कडनी गाडीच्या फिरतोय, आवाज झाला बंद. अत्तार म्हणलं नेमकं काय झालं? परत गाडीत बसलो, गाडीत चावी चालू करतो. अत्तार म्हणलं आपल्याला पुढे जाऊन देतंय का नाही? मग कानोसा घेतला. कानोसा घेतल्यावर म्हणलं गाडीतच मांजर आहे.